माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे आणि मिरज मतदारसंघातून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचं साहित्य घेऊन 9 ट्रक रवाना करण्यात आले आहेत। यामध्ये जनावरांना चारा, औषधं, पूरग्रस्तांसाठी पिण्याचे पाणी, कपडे, तांदूळ, गहू, ज्वारी, बिस्किट आणि ब्लँकेट साहित्य रवाना करण्यात आलं आहे। यामध्ये तांदूळ 4.5 टन, ज्वारी 4.5 टन, पाणी 1000 बॉक्स, ब्लँकेट 1200, साखर 810 किलो, बिस्किट 175 बॉक्स, 3 लाख रुपये किमतीचे औषध, जनावरांच्या चाऱ्यांसाठी 3 गाड्या ऊस, 1 गाडी मका, तसेच पूर्णग्रस्तांच्यासाठी गोड तेल, साबण, डाळ, कपडे, पोहे, रवा, आटा, मका, गुळपेड, मीठ आणि लहान मुलांची कपडे, साड्या व इतर 3 लाखांचं साहित्य पाठवण्यात आलं आहे। यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे, सुमनताई भाऊ खाडे, सुशांत भाऊ खाडे, स्वातीताई खाडे, रसिकाताई खाडे, ज्येष्ठ नेते सुरेशभाऊ औटी, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, सरपंच तानाजी पाटील, माजी नगरसेवक संदीप औटी, नगरसेवक निरंजन औटी, बाबासाहेब अळतेकर, मिरज शहर अध्यक्ष चैतन्य भोकरे, माजी महापौर संगीताताई खोत, युवती जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर, महिला शहर अध्यक्ष अनिता हरगे, अनघा कुलकर्णी, साधना माळी, लतिका शिंगणे आणि गायत्री सातपुते यांच्यासहित मिरज मतदारसंघातील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा असो, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर हे तालुके ढगफुटीच्या कारणामुळे म्हणा किंवा एक संकट उभा राहिलं तिथं आणि मोठ्या प्रमाणात पाऊस तिथं पडला गेला आणि सगळी जनता, तिथली जनावरं, माता भगिनी, लहान मुलं हे अस्वस्थ झालेत। कुठेही जायला जागा नाही, घरामध्ये पाणी साचलेलं आहे, रस्त्यावर पाणी साठलेलं आहे, शेतकरी सगळा भयभीत झालेला आहे। शेतकऱ्याच्या शेतामधलं पीक गेलं, पण पिकाबरोबर त्याची जमिनी वाहून गेल्या। अशा परिस्थितीमध्ये आज माझ्या मतदारसंघातून या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर ज्या नदीला पूर आला त्यामुळे जी बाधित झाले असलेले हे सगळे शेतकरी असतील, सगळे जनता असेल, त्यांच्यासाठी जनावरांचा चारा, औषधे, पिण्याचे पाणी, कपडे, तांदूळ, गहू, ज्वारी, बिस्किटे, ब्लँकेट इत्यादी साहित्य आज 28/9/2025 आम्ही इथून पाठवत आहोत। त्याची संख्या जर बघितली तर ती संख्या तांदूळ 8 टन आहे, गहू 4.7 टन आहे, ज्वारी 4.50 टन आहे, पाणी 1020 बॉक्स आहेत, ब्लँकेट 1200 आहेत, 1200, साखर 880 किलो आहे, बिस्किट 175 बॉक्स आहेत, औषधे 3 लाखाचे आहेत। त्याबरोबर ह्या 3 गाड्या ऊसाच्या खाद्य चाललेलं आहे, 2 गाड्या, 1 गाडी मक्याच्या खाद्य चाललेलं आहे आणि त्याबरोबर गोडे तेल, साबण, डाळ, कपडे, पोहे, रवा, आटा, मका, गुळपेंड इत्यादी साहित्य पण आम्ही यामध्ये भरलेलं आहे आणि लहान मुलांसाठी कपडे, साड्या व इतर कपडे हे 3 लाखाचे असं करून हे सगळं सामुग्री आम्ही 7 गाड्या आम्ही अक्षर 7 अक्षर 9 झाल्या 9 गाड्या आम्ही आज इथून पाठवतोय। नमस्कार। महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी या ठिकाणी पावसाचं मोठ्या प्रमाणामध्ये थैमान होऊन बरंचसं नुकसान झालेलं आहे। खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये फार मोठं नुकसान झालेलं आहे। या मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेशभाऊ यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाला आव्हान केलं की आपणाला त्या ठिकाणी सोलापूरमध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी जिथं जिथं नुकसान झालं त्या ठिकाणी मदत करण्याचं आव्हान केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सलगर गावामधून आम्ही 3 ऊसाच्या गाड्या त्या ठिकाणी स्वतःच्या शेतामधून तोडून दिलेल्या आहेत। त्याचबरोबर सलगरमधून जवळजवळ गहू, तांदूळ, बाकीचं साहित्य, जनावरांना लागणारं साहित्य, कपडा लागता, रवींद्र वस्त्र निकेतन यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये 2 ते 2.5 लाख रुपयाचे कपडे आपणाला या ठिकाणी मदत स्वरूपामध्ये दिलेले आहेत आणि खरोखरच या ठिकाणी मी पूरग्रस्त वासियांना आव्हान करतो की तुम्ही कुठेही खचून जाऊ नका। मिरज विधानसभा किंबहुना सांगली जिल्हा तुमच्या पाठीशी ठामपणाने उभा राहिलेला राहणारी आहे आणि कुठेही मनामध्ये शंका किंतु न आणता धीरपणानं त्या ठिकाणी राहावं। हा मिरज पूर्व भाग मिरज विधानसभा मतदारसंघामधून बराचसा भाऊंच्या माध्यमातून जो काय निधी दिलेला आहे त्याच्यापेक्षा उर्वरित आणखी निधी देण्याच्या सुद्धा दृष्टीनं आता या ठिकाणी बऱ्याच आमच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं जे ते आव्हान करतील त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मदत देण्याचं नियोजन या ठिकाणी करतोय।